नमस्कार. मी नगरसेवक भूषण उत्तम शेलार. मी पारनेर शहराचा सध्या विद्यमान नगरसेवक आहे. गेल्या काही दिवसापूर्वी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक झाल्यानंतर पारनेर शहरातील स्वयंघोषित समाजसेवक जसं पावसाळ्यात भुईछत्र उगवतात तसं निवडणूक जवळ आली की यांना समाजसेवा किंवा पारनेर शहराचा विकास आठवतो असे आदरणीय माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी माझ्यावरती एक टीका केली होती. त्यांना मी असं उत्तर देऊ इच्छितो की त्यांनी सांगितलं की भूषण शेलार यांना नगरसेवक आम्ही केले आहे. तर साहेब, मला नगरसेवक तुम्ही नाही तर माझ्यासोबत असणारे माझे जीवाभावाचे सावलीसारखे उभे राहणारे सहकारी, तसेच माझ्या प्रभागातील मायबाप जनता, ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक या सर्वांच्या आशीर्वादाने प्रेमाने मी नगरसेवक म्हणून पारनेर शहरात गेल्या 4 वर्षापासून काम करत आहे. दुसरा प्रश्न त्यांनी असा उपस्थित केला की भूषण शेलार यांची निष्ठा नेमकी कोणावरती. तर मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की मी गेले 4 वर्षापासून सन्माननीय दमदार खासदार डॉक्टर निलेशजी लंके साहेब यांच्याबरोबर काम करत आहे. तुम्ही ज्या टायमाला ग्रामपंचायत सदस्य होता त्याच्यानंतर तुम्ही नगरसेवक झालात व नगरसेवकनंतर तुम्ही उपनगराध्यक्षपदाचाही कारभार काही दिवस पारनेर शहरात पाहिला. तर ह्या पूर्ण तुमच्या राजकीय कार्यकाळात तुम्ही अनेक ठिकाणी फिरलात, अनेक जणांक जाऊन आलात. तर त्याच्यामध्ये तुम्ही विखे कुटुंब असाल, माजी आमदार आदरणीय विजयराव आवटी साहेब असतील, निलेश लंके असतील, या सर्व ठिकाणी तुम्ही जाऊन ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचा स्वार्थ दिसला अशा ठिकाणी तुम्ही गेले. तुम्ही दुसरा आरोप आमच्यावरती केला की यांनी चाटुगिरी केली. तर चाटुगिरी करण्याचं काम हे तुमचं आहे, आमचं नाही. गेल्या 4 वर्षात मी ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी आजही एकनिष्ठ आहेत. दुसरा अजून एक त्यांनी सांगितलं की यांनी पारनेर शहराच्या विकासाकडे लक्ष दिलं नाही. तर तुम्ही पदावरती असताना तुम्ही पारनेर शहराचा कुठले तारांकित प्रश्न मांडले किंवा कुठल्या प्रश्नावरती तुम्ही ठाम भूमिका घेतली ते मला सांगा. यांच्या काळामध्ये झालेलं यांच्या काळामध्ये झालेला भाजी मंडई, तसेच कचरा डेपो असेल, कचरा डेपोकडे यांच्या काळात त्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही. दुसरं मटन मार्केट हे अतिशय दुर्दैव अवस्थेत होते, धुळखात अवस्थेत होते. त्याच्यानंतर आम्ही सत्तेत आल्यानंतर भाजी मार्केट या ठिकाणी त्यांनी नेमकं कुठल्या तत्वावरती स्वतःचा आर्थिक फायदा पाहत भाजी मार्केट बांधलं की गावच्या विकासासाठी. जर गावच्या विकासासाठी भाजी मार्केट बांधलं असेल तर पारनेर शहराचा विचार घेता त्या ठिकाणी ते भाजी मार्केट अतिशय छोटं आहे. त्या ठिकाणी त्यांनी नेमकं कशासाठी केलं. राहिला प्रश्न की त्यांनी आजही त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात जे कामं केले त्याचा आलेख घेऊन माझ्यासोबत बसणे. माझ्या प्रभागात आजही तुम्ही चला, माझ्या प्रभागात मी ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, अनेक ठिकाणी ब्लॉकचे रस्ते आणि सर्वात महत्त्वाचा गाडू मार्ग हा स्वातंत्र्यानंतर किंवा त्याच्या आधीपासूनचा प्रलंबित प्रश्न होता. त्याच्यानंतर राहिला प्रश्न की त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या शहर विकास आघाडीच्या जे पराभूत उमेदवार आहेत त्यांच्या संपर्कात नाही. आज तुम्ही सर्वांसोबत बोला, सर्वांसोबत आम्ही संपर्कात आहेत. त्यांनी कधीही स्वतःचा स्वार्थ सोडून बाकी कोणाचाही विचार केला नाही. त्यांनी ज्या टायमाला आमची निवडणूक झाली, ज्या टायमाला आम्ही सर्व आनंद साजरा करून त्यांच्याकडे गेलो होतो, त्या टायमाला त्यांनी असे सांगितले की आपण आधी विजय रावटे यांच्याकडे जाऊ. त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी विचार करून त्यांचा कुठेतरी स्वार्थ होतोय याचा निर्णय घेऊन त्यांनी लंके साहेबाकडे जाण्याचा विचार केला. पण त्यातपूर्वी मी त्यांना असं सांगितलं की जे आपले पराभूत उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू. चर्चा केल्याच्या नंतर आपण सर्वांचा निर्णय घेऊ आणि मग योग्य ते ठरवू. त्या टायमाला त्यांनी अजिबात ऐकलं नाही. त्या टायमाला त्यांनी असं सांगितलं की जे पडलेत त्यांचा विचार करायचा नसतो. त्याच्यामुळं आत्ता 4 वर्षानंतर जर त्यांना असं आठवत असेल आणि पारनेर शहर विकास आघाडीचे ज्या टायमाला उमेदवार होत होते त्या टायमाला त्यांना माझ्या प्रभागात उमेदवार भेटत नव्हता. ते 4 वेळेस माझ्याकडे आले. पण माझा आणि अर्जुन शेठ भालेकर तसेच गौरव भालेकर असतील यांचा जुना परिचय होता. मग मी माझ्या सर्व मार्गदर्शक असतील, माझ्या सहकारी असतील यांच्यासोबत चर्चा करून फक्त अर्जुन शेठ भालेकर यांच्यामुळं मी पारनेर शहर विकास आघाडीकडून उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर आम्ही पारनेर शहराचा विचार करत सगळ्या गोष्टी केल्या. माझं त्यांना एवढं सांगायचं, चाटुगिरी जी तुम्ही आम्हाला शब्द वापरला तर आधी तुम्ही स्वतः पहा की तुम्ही चाटुगिरी तुमची आणि किती ठिकाणी किती वेळा तुम्ही केलेली आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून पारनेर शहराचं विकासासाठी पहा. एवढंच माझं त्यांना सांगणं आहे. मी अतिशय छोटा आणि सर्वसाधारण घरातील एक मुलगा आहे.
मी त्यांच्यावरती टीका करणं किंवा बोलणं हे मलाही उचित वाटत नाही, पण कधीपर्यंत आम्ही त्यांना मोठे म्हणून आजपर्यंत मान देत आलो. त्यांनी प्रत्येक वेळेस आमची अवहेलना केली. त्यांच्यासोबत आम्ही प्रामाणिकपणे राहिलो, त्यांना मानपान दिला. ज्यावेळेस पहिल्यांदा आम्ही पहिल्याच वर्षामध्ये खासदार डॉक्टर निलेशजी लंके साहेब यांनी 500 बेडचं हॉस्पिटल उभारण्याचे जो मानस या ठिकाणी आखला, त्या टायमाला त्या मानसाला, त्या हॉस्पिटलला विरोध करणारे महाशय म्हणजे चंद्रकांत चेडे साहेब. त्या चेडे साहेबांनी आम्हाला बोलून सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी विरोध करायचा, पण मला ते मान्य नव्हतं. कारण मला असं वाटत होतं की माझ्या शहरात कुठंतरी कॅशलेस दवाखाना उभा राहावा, की जेणेकरून गोरगरिबांना की त्याची मोफत औषधाची सुविधा उपलब्ध होईल, मोफत उपचार मिळतील. या महाशयांनी आम्हाला बोलून सांगितलं की त्या ठिकाणी तुम्ही त्याला पूर्णतः विरोध करायचा, पण यात त्यांना झुगारून मी त्यानंतर की लंके साहेबांच्या हॉस्पिटलसाठी ठराव देण्यासाठी मी बैठकीला गेलो होतो. माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही आम्हाला सांगण्यापेक्षा स्वतः आत्मचिंतन करा, स्वतःची चाटुगिरी बंद करा आणि मग आमच्यावरती आरोप करा. आजही माझं त्यांना सांगणं आहे. बस मी एवढं बोलतो आणि थांबतो.